मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा समाज मागास सिद्ध झालाय, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सर्व परिवाराला नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगेंची राज्य सरकारकडे नवी मागणी। इतरांचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंची जरांगे पाटलांच्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, महाजन तुमच्याशी काय बोलले ते महाराष्ट्रालाही कळू द्या, एकनाथ खडसे यांचं मनोज जरांगेंना आवाहन। जरांगे पाटलांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर 17 डिसेंबर पर्यंत याबाबत काही योग्य निर्णय घेतला नाही ओबीसीतना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, तर मला माझ्या जवळ असलेले गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण देऊ हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटले। शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर सरकार उद्या विधानसभेत भूमिका मांडण्याची शक्यता। मंगळवारी याबाबत सरकारच्या वतीनं उत्तर देण्याची तयारी सुरू। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा, सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात बैठका, सभेला 10 ते 12 लाख समाज बांधव एकत्रित येण्याची शक्यता। भिवंडीमध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये ओबीसी बचाव परिषद सुरू, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता। फडणवीसांनी धर्माधर्मात कलगीतुरा लावण्याचं काम थांबवावं, मिठाचा खडा टाकण्यापेक्षा जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे आणावी, खासदार अमोल कोल्हेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती धर्माची भांडणं लावण्याचं, कलगीतुरा लावण्याचं जे काम आहे हे खरं तर थांबवायला हवं। मिठाचा खडा टाकण्यापेक्षा मला वाटतं त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी ही प्राधान्याने पुढे आणावी। अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अंबडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। संसदेतील घटनेवर गृहमंत्र्यांनी संसदेत चर्चा करायला हवी, देशात बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा, संसदेतील घटना ही बेरोजगारीमुळे झाली, संजय राऊतांचा हल्लाबोल। पण आतापर्यंत काय करत होता प्रधानमंत्री? कोणीही टीका टिप्पणी करत नाही। मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा। खिचडीतून पैसे खाणाऱ्यांनी बेरोजगारीची भाषा करू नये, नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका। नागपुरातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त। मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाही, कधी माझीही काळजी करा, मुख्यमंत्री पदासंदर्भात पंकजा मुंडेंच्या प्रश्नावरून विनोद तावडेंचं मिश्किल वक्तव्य। अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या सर्वेला सुरुवात, जागा वाटपात मिळणाऱ्या संभाव्य जागांवर सर्वे केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। सर्वेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असणार। अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या सर्वेला सुरुवात, जागा वाटपात मिळणाऱ्या संभाव्य जागांवर सर्वे केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। मनसेची राज ठाकरेंच्या अध्यक्षतेमध्ये उद्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक, वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये उद्या सकाळी 10 वाजता बैठक। हायकोर्टानं पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, केंद्रीय निवडणूक आयोग हायकोर्टाला अर्ज करण्याच्या तयारीत, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। संसदेत घुसखोरीनंतर 5 जणांनी आत्महत्येच्या पर्यायाचा विचार केला होता, आरोपींच्या चौकशीतून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन, डायमंड बोर्समुळे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार। देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचा विचार करत नाहीत, राज्यामध्ये जे आहे ते सुरतला कसं नेता येईल याचा मोदी विचार करतात, सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनावरून शरद पवारांची मोदींवर टीका। शेतकरी आत्महत्येवर मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता, शेतकऱ्याला जगवणं आपलं कर्तव्य असल्याचं भागवतांचं वक्तव्य, तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर भागवतांनी सरकारला तोडगा द्यावा, संजय राऊतांचा टोला। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते, शरद पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टीका, तर बळीराजानं संघटित होणं गरजेचं असल्याचंही पवारांचं विधान। उद्धव ठाकरेंचा आजचा नांदेड जिल्ह्याचा दौरा रद्द, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती, नांदेडमधील पदाधिकाऱ्यांशी साधणार होते संवाद। अहमदनगरच्या कर्जत जामखेड एमआयडीसीसाठी आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीत कर्जतमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक, बैठकीत एमआयडीसीसाठी नवीन जागेसंदर्भात चर्चा।
अदानींच्या वतीनं DRPPLनं तकलादू खुलासा आणि अदानी समूहाच्या उत्तरानंतर ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर. जळगावच्या पिंपळा रेल्वे उड्डाणपुलासह 9 रेल्वे उड्डाणपुलाचा आज ऑनलाईन लोकार्पण सोहळा. नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार. लोकार्पणाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. साताऱ्यातील शिवथरमधील लोणंद रस्त्यावर दूध दर वाढीसाठी निषेध आंदोलन. शेतकरी संघटना आणि किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध. जळगावच्या चाळीसगावमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन. दूध दर वाढवण्याचीही मागणी. क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी. मुलांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरले. मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग. घाटकोपर परिसरातील चिरागनगर परिसरात स्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग. उल्हासनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. प्रशासनाचं दुर्लक्ष. स्थानिक नागरिकांचा आरोप. मद्यधुंद प्रवाशांना पुणे रेल्वे प्रशासनाचा दणका. मद्यधुंद अवस्थेत रेल्वेच्या परिसरात फिरणाऱ्यांकडून 4,96,000चा दंड वसूल. सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद. किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम असल्याने निर्णय. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती. मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार. IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची समिती. कामामुळे 5 वॉर्डात 10% पाणी कपात केली जाणार. पुण्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून थंडी वाढली. 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंबेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. पिंजऱ्याच्या सहाय्यानं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. जळगाव जिल्ह्यातील काही तालुके नुकसानीच्या यादीतनं वगळल्यानं शेतकरी आक्रमक. केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवर अळीचं संकट. जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरची पिकं धोक्यात. यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले. क्विंटल मागे 800 रुपयांची घसरण. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया थांबली. बाजारातली आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत. रत्नागिरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. कोकणात भाज्यांचे दर कडाडले आणि त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री. मुंबई गोवा महामार्गावरील खेड भोसले घाटात अवघड वळणावर अपघात. वळण घेताना कंटेनर पलटी. सुदैवानं कुणीही जखमी नाही. धोकादायक वळण हटवण्याची वाहन चालकांची मागणी. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई. 5 दिवसात महापालिकेकडून 2,370 नागरिकांवर कारवाई. 9 लाखांचा दंड वसूल. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मिती बंदी निर्णय मागे घेतल्यानं शेतकऱ्यांचा जल्लोष. आणि साताऱ्याच्या कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर वाटप आनंद व्यक्त. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी. हरभरा गहू पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव. फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभऱ्यात फिरवला रोटावेटर. लातूरमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 4 लाख रुपयांचे 34 मोबाईल जप्त. आणखी चोरीच्या घटना या ठिकाणी उघड होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये घरातून दागिने लांबवणाऱ्या आरोपीला अटक. 1 मोबाईल आणि सोन्या चांदीचे दागिनेही जप्त. अहमदनगर MIDC परिसरात 2 जणांची एका व्यक्तीला जबर मारहाण करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात.